नमस्कार, मी उमेश कामत. कसे आहात? मी तुमच्याकडे पीजी म्हणून राहायला आला तर चालेल? नमस्कार, मी स्पृहा जोशी. आपण मला ओळखलं असेलच. मला जरा एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुमच्याकडे पीजी म्हणून राहायला येऊ का? हो नक्कीच, मला खूप आवडेल ते माझ्या घरी राहायला आले तर. त्यांचं आवड निवड सगळी मी विचारून घेईल त्यांना आणि त्यांच्यासाठी चांगला सरप्राईज बनवेल. प्लीज या माझ्या घरी. उमेश कामत माझ्या घरी कधी येतील याची मी तर वाटच बघीन नक्कीच. माझा आवडता अभिनेता आहे आणि त्यानंतर मी असं सांगेन की उमेश कामत, जर तुम्ही माझ्या घरी आलात तर तुम्हाला एक गोष्ट माझ्यासाठी करावी लागेल, तुमच्या फिटनेस टिप्स. मला तुमच्यासारखं चॉकलेट बॉय दिसायचं आहे. प्लीज मला तुमच्या फिटनेस टिप्स द्या. मी तुमच्यासारखं दिसण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हो मला चालेल, कारण की तुमचं सिरियल मला भरपूर आवडतो. तुम्ही खूप गुड दिसतात त्यात. मी त्यांची खूप म्हणजे खूप मोठी फॅन आहे. त्यांची ऍक्टिंग मला खूप आवडते. हो नक्कीच चालेल. कोणाला नाही आवडणार. बाकी काय पुढे? हो जरूर ये. हो नक्की आहे पीजी म्हणून राहायला. मला आवडेल तुझ्याबरोबर नाटक, सिरियल या सगळ्या गोष्टी आणि तुझी फॅशन, तुझी आवड निवड या सगळ्या गोष्टी मला तुझ्याबरोबर डिस्कस करायला आवडतील. तुझी सिरियल पण मला आवडते, तुझं काम पण मला आवडतं, तुझी नाटकं पण आवडतात आणि तुला तुझी काय आवड आहे, तू आता मी घातलंय तसं स्टॉक घातलेलं आहे, त्यामुळे मला जास्त आवडलेलं आहे. माझं तुझं लायकिंग पण मला वाटतं सारखं दिसतंय, म्हणून तू नक्की आहे. मला नक्की आवडेल तू आलीस. आमच्यासोबत खेळतील, गप्पा मारतील, अजून आम्हाला फिरायला वगैरे नेतील. बस इतकंच आहे. ते आले तुमच्याकडे पीजी म्हणून राहायला चालेल ना. अरे उमेश कामत आमच्याकडे पीजी म्हणून आला तर नक्कीच आवडेल, कारण की ही स्कूल जस्ट लाईक मी आणि आय थिंक आमच्या घरच्यांना पण नक्कीच आवडेल. आणि मला तर वाटतंय तो जर का आमच्या घरी आला तर घरी एक मैफिलचाच माहोल बनून राहील. एकदम जबरदस्त वाटेल. अरे आमचे घरचे पण माझ्या एवढे त्याच्या प्रेमात पडलेले आहेत. किंबहुना स्पृहा जोशी हे खरोखरच दोघे विवाहित आहेत की काय आणि त्यांचे खरोखर इतके चांगले संबंध आहेत की काय, इतकं या आपल्या सिरियलमध्ये असं दाखवून दिल्यामुळे सगळे असे त्यांच्या प्रेमातच पडलेले आहेत. त्यातल्या त्यात जो उमेश कामत म्हणजे आला तर अगदी खरोखर म्हणजे मुनी कांचन योग म्हणावा असाच हा योग आहे, असंच मी समजू. खूप सारे तुमचे पिक्चर्स बघितले आणि तुम्ही खूप खूप जास्त छान आहात. आय जस्ट लव्ह युअर फिल्म अँड आय लव्ह यू ऑल्सो. मला उमेश दादा खूप आवडतो. मला मी कायम त्याच्यात स्वतःला त्याच्यात बघत असतो की कसा मी त्याच्यासारखा दिसेल, इव्हन कसा मी त्याच्यासारखा ऍक्ट करू. पहिले तर त्याला मिठी मारेन यार, मला एवढं आवडतो ना. तुम्ही आमच्याकडे राहायला आलात तर नक्कीच आम्हाला खूप आनंद होईल. खूपच छान वाटेल आणि आमच्या घरातल्यांना सुद्धा खूप छान वाटेल. तुमचं नेहमी आमच्या घरी स्वागतच होईल. ईशा माझी अगोदरपासून खूपच फेवरेट ऍक्ट्रेस आहे. नक्कीच माझं उत्तर हो असेल, कारण ऍक्ट्रेस म्हणून तर मी ओळखतोच, पण त्याच्यासोबत एक कवी म्हणून, एक तिचा मित्र म्हणून राहायला मला अजून आवडेल. तर माझं नक्कीच उत्तर होत असेल. मी तिच्याबरोबर शूटिंगला जाईल, तिच्यासोबत एक्सपिरियन्स घेईल, कसे शूटिंग असते अँड ऑल दॅट, सेटवर वगैरे जाईल. आणि जर शूटिंग नंतर नेलं तर तिच्याबरोबर मी पिक्चरला जाईल. तुम्ही सेलिब्रिटी आहात तर तुमच्या पर्सनल हॉबी, तुमची लाईफ, तुम्ही घरी कसे टाइम स्पेंड करता, कारण तरी पण मला नाही वाटत घरी कोण फुल वेळ काम करत असेल. तर मला तुमच्या लाईफ बद्दल माहित करून घ्यायला भरपूर आवडेल आणि माझे भरपूर जास्त मित्र पण होतील. हो, कारण मला मूवीमध्ये काम करायला आवडेल. नेमकं पीजी नेमकं ते त्यांचं म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय चालेल मला जाणून घ्यायचं. मला मी खूप एक्सायटेड आहे की जर माझ्यासारख्या एका लहानशा म्हणजे एका शहरी मुलात ती पेंगेश म्हणतो असेल तर निश्चितच इट माय लक मी समजतो. आणि एवढा मोठ्या ऍक्टरवर काम करणं म्हणजे मी स्वतः भाग्य समजतो. तर मी स्वतः गिटारिस्ट आहे, तर माझ्यामुळे जर मी मॅमला जर चांगली गिटारिस्ट शिकू शकतो तर मी स्वतःला खूप खुशी होतो की अशा लोकांनी मी मोठ्या कलाकाराला म्हणजे मी माझा टॅलेंट त्यांना देतोय. आणि आय एम रिअली ग्लॅड की त्या ऍक्टर मला खरंच एक संधी भेटलं की ऍक्ट विथ दॅट गर्ल.